गेले 2 दिवस नानावटी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देणारा विलेपार्लेचा गोविंदा संदेश दळवीचं आज निधन झालं। विलेपार्लेच्या या 22 वर्षांच्या संदेश दळवी या गोविंदानं मुंबईतल्या नानावटी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला। विलेपार्ले येथील दहीहंडी कार्यक्रमात संदेश 7व्या थरावरून कोसळला होता। त्याला उपचारांसाठी नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, पण उपचारादरम्यान संदेशनं आज प्राण सोडले। दरम्यान दहीहंडीत डोक्याला मार लागून 2 गोविंदा गंभीररित्या जखमी झाल्याप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल झाला होता। विलेपार्ले पोलीस ठाण्यात आयोजकांविरोधात शनिवारी गुन्हा दाखल झाला होता। गोविंदाच्या मृत्यू प्रकरणानंतर आता या प्रकरणी पुढे काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरलं। गोविंदाच्या मृत्यू प्रकरणी भाजप नेते प्रवीण दरेकर आणि सुधीर मुनगंटीवार यांनी दुःख व्यक्त केले। मला वाटतं कुठल्याही गोष्टीचं राजकारण करायचा फालतू धंदा बंद करावा। खरं म्हणजे दहीहंडीच्या गोविंदा संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आमचं सरकार त्या ठिकाणी किती संवेदनशील आहे हे गोविंदा सांगू शकतील। कधी नव्हे तो गोविंदासाठी 10 लाखाचा विमा इन्शुअर्ड करण्याचं काम या ठिकाणी या सरकारने केलेलं आहे। त्या गोविंदाला आता तो विमा मिळेल। भविष्यात आणखी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून त्याला आवश्यक काय मदत लागली ती मिळवून देऊ। नाही, सरकारने तर विमा निश्चितपणे गोविंदांना संरक्षण देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 10 लाख रुपयाचा विमा घोषित केला आहे। त्याला ताबडतोब मदत करण्याची व्यवस्था होईल। एवढंच नव्हे तर विमा यायला उशीर असेल तर माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मुख्यमंत्री निधीतून या संदर्भामध्ये मदत निश्चितपणे देण्याच्या दृष्टीने त्याचा विचार केला जाईल। वळूयात पुढच्या बातमीकडे। शिवसेना खासदार संजय राऊत हे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तुरुंगात असले तरी त्यांची लेखणी अजूनही सक्रिय आहे। संजय राऊत तुरुंगात पुस्तक लिहित असल्याची सूत्रांची माहिती आहे।